प्रॉब्लम का सॉल्यूशन है कुरियर अड्डा। एक छोटे कुरियर का मतलब जो बिजनेस चलाता है उसकी प्रॉब्लम का सॉल्यूशन है कुरियर अड्डा। और एक कस्टमर जिसको अपना जो प्रोडक्ट भेजना है तो वो कहीं पे कॉस्ट बोलते हैं ना, डिलीवरी की कॉस्ट ज़्यादा होती है, तो ये उसका भी सॉल्यूशन है कुरियर अड्डा। तो ये पहली ब्रांच है या और किसी ब्रांच? एक्चुअली मैं 23 ईयर्स से इस इंडस्ट्री में हूँ। मैंने डिलीवरी बॉय से शुरुआत किया था और 2018 से इस कंसेप्ट पे काम कर रहा था। मेरे कुछ साथी हैं मेरे साथ में जो इसमें कुरियर अड्डा में है, जैसे हैदराबाद से रवि जी है, स्वप्निल जी है, मेरे लाइफ पार्टनर अवंतिका है। और ये जो कुरियर अड्डा का लॉन्चिंग है उसके लिए जो मेरी टीम है, पूरी जो टीम मेहनत कर रही है पिछले कई दिनों से, उन उनका थैंक यू। तो ये खाली लोकल है, डोमेस्टिक है, इंटरनेशनल क्या? लोकल, डोमेस्टिक, इंटरनेशनल तीनों भी। खास करके जो छोटी छोटी कुरियर कंपनियां हैं उनको एक डिजिटल प्लेटफॉर्म है ये कुरियर अड्डा। उनके लिए एक सिस्टम प्रोवाइडर है कुरियर अड्डा। उनके लिए एक बिजनेस प्रोवाइडर है कुरियर अड्डा। मतलब डायरेक्ट आपके यहाँ से कुरियर नहीं हुआ? जी नहीं, कुरियर अड्डा सिर्फ सिस्टम प्रोवाइड करेगा। सर जैसे कि बात करें कुरियर अड्डा की, तो काफ़ी जो ऑनलाइन सर्विसेज है टाइम पीरियड देते 10 मिनट में, 15 मिनट में, 20 मिनट में, तो आपने भी कोई टाइम पीरियड रखा है डिलीवरी का? फिलहाल तो ऐसा कोई टाइम पीरियड का ये नहीं, क्योंकि क्या मालूम है, हमारे जो लोग हैं काफ़ी सालों से है, लेकिन वो लोग एक अच्छी सर्विस दे रहे हैं लेकिन ऑर्गेनाइज नहीं है। तो उनको एक पहले तो ऑर्गेनाइज करना ये है हमारे लिए एक चैलेंज है। उसके बाद में हम लोग टाइम का ये दे सकते हैं, टाइम पीरियड में डिलीवरी दे सकते हैं। क्या क्या एसेसरीज रहेंगे जो डिलीवरी करेंगे, फूड भी रहेगा उसमें, क्या 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 सर्विस रहेगा? बिल्कुल जो जो गवर्नमेंट अलाउ करता है वो सब चीज़ें इसमें डिलीवरी होगी। अभी तक सर्विस पूरे इंडिया में दे रहे हैं या पर्टिकुलर सिर्फ महाराष्ट्र के लिए? पूरे पूरे वर्ल्ड में दे रहे हैं हम लोग। यस। बाकी जगह फ्रेंचाइजी दे रहे हैं या खुद की ब्रांचेस? नहीं, खुद की ब्रांचेस नहीं, सब जगह फ्रेंचाइजी होगी। नया नया वेंचर शुरू किया सर, आने वाले 5 सालों में कहाँ देखते हैं कुरियर अड्डा को? कुरियर अड्डा हम लोग एक भारत के गांव-गांव में पहुंचा होगा 5 सालों में। और मिनिमम 5 लाख लोगों को इसमें से बिजनेस और जॉब की अपॉर्चुनिटी होगी। लोगों से क्या अपील करना चाहिए? लोगों को एक्चुअली कुरियर इंडस्ट्री में जो लोग हैं उनको हम बोलेंगे कि आप इस मिशन में हम आप हमारे मिशन में जुड़ जाइए, तो एक आपको भी अच्छा प्लेटफॉर्म मिलेगा और अच्छी सर्विस मिलेगी, अच्छा नेटवर्क मिलेगा। जर महाराष्ट्रामध्ये समजा कुणाला फायदे असेल तर त्याच्यासाठी कसं करेल? महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी आपले महाराष्ट्रामधले लोक आहेत जे आज पुण्यावरून आलेले आहेत, नागपूरवरून। येस, तालुका किंवा गावात आहेत त्यांना चालू करायचं तर त्यांच्यासाठी काय आहे? येस, आपण ऑनलाईन त्यांचं ॲप्लिकेशन हे करणार आहे। सुविधा तशी अवेलेबल केलेली आहे। तुमचा मग त्यात काय कॉन्टॅक्ट नंबर काय होय, सगळं मिळेल आपल्या वेबसाईटवरती, सगळं मिळेल। वेबसाईट? www.courieradda.com एकदा परत सांगा. www.courieradda.com। मैं पिछले कम से 18 ईयर्स से मैं विजय भाई के संगत काम कर रहा हूँ। हमारा एक ही इच्छा है कि जो छोटा कुरियर वाले जो एजेंसी है उनको भी यही प्लेटफॉर्म में लेके उनको बैक सपोर्ट देना है। और जो हमारा हैदराबाद में जितना भी टीम है इनके लिए काम कर रहे हैं। చిన్న కొరియర్ వాళ్ళు ఎవరున్నా సరే దీనికి వాళ్ళకి సపోర్ట్ చేస్తాము। ప్లస్ ఇంకా ఏ కొరియర్ వాళ్ళైనా సరే బ్రాంచెస్ కానీ డెలివరీ బాయ్స్ కానీ ఫుల్ సపోర్ట్ మాది ఉంటుంది। ఇప్పటివరకు చేసిన దాంట్లో చాలా మటుకు పూనా, బాంబే, ఢిల్లీ, చెన్నై, బెంగళూరు అన్నీ ఉన్నాయి। ఇంకా దాన్ని ఇంకా ब्रांचेस పెంచుదాం అనుకుంటున్నాం। धन्यवाद विजय सावंत सरांना की जेव्हा पहिला वेळा भेटलो म्हणजे MBC प्लॅटफॉर्म, महाराष्ट्र बिझनेस क्लब प्लॅटफॉर्मवर आम्ही एकत्र भेटलो आणि जेव्हा म्हणजे पहिल्यांदा आम्ही 1 to 1 मीटिंग केला, मी तेव्हा थक्क झालो
मी अमित सरांना पण सांगत होतो की त्यांची जर्नी कशी आहे, त्यांच्या आईचं जर्नी कसं आहे, आणि एका डिलिव्हरी बॉयवरनं इथपर्यंत अंतरप्रनरशिप बनणं हा काय छोटी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की फक्त ते स्वतः अंतरप्रनर नाही बनले, त्यांनी एक प्लॅटफॉर्म क्रिएट केला. आणि आजचा जमाना काय झालाय, आजचा जमाना तुम्हाला अनऑर्गनाईजवरनं ऑर्गनाईज मार्केटमध्ये जर तुम्ही शिफ्ट झाला तर तुम्ही टिकणार. आता काय झालं, इन्फॉर्मेशन हेच काय राहिलं नाही. आता इंटरनेटनी नाही की इंटरनेट आणि इंटरनेटचा पुढे काय झालं तर AI झालं. तर म्हणजे इन्फॉर्मेशन आणि अनालिटिक एज राहिलं नाही. आता किती तुम्ही व्हॅल्यू ॲड करता, किती चांगलं सर्व्हिस देता, किती ऑर्गनाईज वेमध्ये तुम्ही करता, तो झाला आहे. म्हणजे आज तुम्ही बघताय, म्हणजे मॅडम हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहेत. आज म्हणजे कोणी कल्पना केलं नसेल की आता झोमॅटो नावासारखा एक प्लॅटफॉर्म येणार. त्यांचं स्वतःचं काय हॉटेल नाही आहे, पण आज म्हणजे लाखो करोडची इंडस्ट्री झाली आहे. तसंच आमचा इंडस्ट्रीमध्ये झिरोदा आहे, म्हणजे त्यांनी स्वतःचं काय नाही, पण त्यांनी एक प्लॅटफॉर्म उभा केला आणि आज त्याचा 90,000 करोडचा व्हॅल्युएशन आहे. आता नुकतंच म्हणजे मला वाटतं 2 दिवस पूर्वी मी अमित सरांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. म्हणजे शून्यावरनं उभा राहून आज एवढा प्रशस्त 2-2.5 हजार स्क्वेअर फूटचं त्यांनी ऑफिस उघडलं आहे. 70 जणांची टीम आहे. तर इम्पॉर्टंट काय आहे की जर तुम्ही एथिकल राहता आणि तुमचा व्हिजन असेल, सर्वात इम्पॉर्टंट आहे व्हिजन, म्हणजे झिरोवरनं तुम्ही या लेवलला पोचता. तर माझं असा, जर तुम्ही मला विचारलं तर काय, तर माझा एकच प्रामाणिक मत असेल की सर, विजय सर, पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही कुठे ना कुठे SME प्लॅटफॉर्मवर लिस्ट व्हावा. मी आता जिकडे ज्यांना भेटतोय त्यांना हेच सांगतोय की तुम्ही लिस्ट करा, कारण की आता खूप इझी झालं आहे. आता फंडिंग वगैरे काय एवढा मोठा इश्यू नाही झाला. जर तुम्हाला चांगला तुमचा प्रॉपर सर्व अकाउंटिंग प्रोसेस वगैरे असेल तर तुम्ही लिस्ट करू शकता. आणि खूप खूप शुभेच्छा, कारण की हा खूप अनऑर्गनाइज सेक्टर आहे. म्हणजे चांगले एज्युकेटेड लोक नसतात, स्ट्रगल करतात. त्यांना जर प्लॅटफॉर्म भेटला आणि तुम्ही स्केल केला आणि हा टेक्नॉलॉजी प्लॅटफॉर्म असाच एक माध्यम आहे, तिकडनं तुम्ही स्केल करू शकता. तुम्ही असा इंडिव्हिज्युअल असा विचार केला तर आपल्याला लिमिटेशन्स आहेत, पण एका इकडनं तुम्ही स्केल करू शकता. तर मला वाटतं हा कुरिअर अड्डा तो प्लॅटफॉर्म होणार. आणि शुभेच्छा. कंपनीचा मी डायरेक्टर आहे. आता विजय सरांबरोबर 2 वर्षापासून मी कनेक्टेड आहे. आणि विजय सरांबरोबर त्यांनी जे 300 आउटलेट आहेत पॅन इंडिया, ते त्यांनी कमी वेळात आणि सर्वीकडे टायमावरती डिलिव्हरी केलेली आहे. आणि जसे त्यांनी 80 कुरिअर आहे, तसंच आता नवीन जे सॉफ्टवेअर आता त्यांनी लॉन्च केलं आहे, त्याच्यासाठी माझ्याकडनं पुढच्या भविष्यासाठीच शुभेच्छा. आणखीन बोलायची संधी पण दिली, त्याबद्दल मी सर्वप्रथम आभार म्हणते. खरं सांगायचं तर ही इंडस्ट्री आता एवढी वाढत चालली आहे. म्हणजे माझं रेस्टॉरंट आहे, मी रेस्टॉरंटमध्ये बघते झोमॅटो, स्विगी सारखे काही प्लॅटफॉर्म आहेत की जे पार्सल आमच्याकडनं आमच्या गेस्टपर्यंत पोचवतात. तर मला खूप बरं वाटलं, म्हणजे विजय सरने अशा प्रकारे त्यांची ग्रोथ एवढी केली आहे की मी आज त्यांना काही 5 वर्षानंतर यांच्या बरोबरीने मी बघेन. आणि एवढीच माझी इच्छा आहे, कारण मी त्यांच्याबरोबर माझं थोडंफार काम आम्ही केलं आहे, माझं काम केलं आहे त्यांनी. तर त्यामुळे त्यांची मेहनत ही खूप सक्सेस होईल. आणि ते 5 वर्षानंतर खरंच आपण म्हणतो झोमॅटो, स्विगी यांच्या बरोबरीने काम करायला लागतील, त्यांच्या लेवलला येतील. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आभार. आणि विजय सर, तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्व टीमना पण माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. फर्स्ट ऑफ ऑल विजय सरांना कॉंग्रॅच्युलेशन फॉर न्यू स्टार्ट. त्यांचं विजन खूप क्लिअर होतं. जेव्हा ते माझ्याकडे आले त्यांनी मला 2-3 गोष्टी खूप क्लिअर सांगितल्या की आपल्याला व्हॅल्यू वाढवायची आहे स्मॉल डिलिव्हरी कंपनीचं. त्यानुसार मी त्यावर काम केलं. गेले 20 दिवस झाले कुरिअर अड्ड्याचं ब्रँड डेव्हलपमेंट मी करत आली आहे. त्यांच्या बोलताना त्यांचे काही विजन्स होते ते खूप क्लिअर आणि डायरेक्ट होते. 2 कंपन्यांना कसं व्हॅल्युएबल करावं हे त्यांचं जे विजन आहे ते आय थिंक आत्ताच्या फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तो विचार अजूनपर्यंत कोणी केलेला नाही. कुरिअर अड्डासाठी खूप शुभेच्छा. येता 2026
त्यांच्या कंपनीला खूप यश मिळो आणि त्यांचे जे स्वप्न आहेत छोट्या स्केलचे कुरिअर कंपनी त्यांना सुद्धा कुरिअर अड्डाचे इम्पॉर्टन्स कळो. थँक्यू. नमस्कार. इथे जमलेल्या सगळ्या मेंबर्सचं स्वागत असो. मी पूजा मंगेश वागडे. मी एक प्रोफेशनल इंटिरियर डिझायनर आहे. सरांनी मला सांगितलं की आपल्याला कुरिअर अड्डा ही जी कन्सेप्ट आहे हे ॲक्च्युली त्यांचं स्वप्न होतं. गेले 4 ते 5 वर्ष त्यांनी त्याच्यावरती खूप काम केलं. त्यांनी आम्हाला डायऱ्या दाखवल्या की त्यांनी काय विजन आणि मिशन्स लिहिले होते आणि आज इतक्या मेहनत नंतर त्यांचं आज हे स्वप्न साकार झालंय. त्या बाबतीत पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा त्यांना. आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांचं जे काही हे ऑल ओव्हर इंडियामध्ये जे त्यांना हे प्रस्थापित करायचं आहे तर तिकडे त्यांचे जे फ्रँचायझीज असतील तर त्या फ्रँचायझीचे जे इंटिरियर्स असतील तर त्याचं कुरिअर अड्डाच्या ब्रँडिंग सोबत लुक अँड फील कसं मेंटेन करता येईल ते ती कन्सेप्ट आणि ते एक्झिक्युशन माझ्या अंडर होणार आहे. आणि त्यांनी मला त्यांच्या या स्वप्नामध्ये सहभागी होण्यासाठी ही जी संधी दिली त्याबाबत त्यांचे मनापासून खूप खूप आभार आणि थँक्यू सो मच. आणि आपल्या या कुरिअर अड्ड्याला भरपूर यश मिळो हीच देवाचरणी प्रार्थना. थँक्यू. यशस्वी काउन्सिलिंग सेंटरचा फाउंडर. चलो 1.5 वर्षांपूर्वी माझी ओळख झाली विजय सरांसोबत आणि कधीच म्हणजे घरच्यासारखे झाले कळलंच नाही. म्हणजे आमचे रिलेशन एकदम घरच्यासारखे झाले 1-1.5 वर्षात. सुरुवात जेव्हा आमचं जेव्हा बोलणं झालं होतं त्यांच्या बिझनेस संदर्भात बोलणं झालं होतं काउन्सिलिंगशी रिलेटेडच. तर कुठे 11 ब्रांचेसपर्यंत त्यांचा बिझनेस गेला होता आणि जे परत एका ब्रांचवरती आलं होतं आणि तिथून आता जे काय एक उसळी मारण्यासाठी सरांनी जो निर्णय घेतला होता 2018 पासून त्याच्यावरती काम करत होते. जो कॉन्सेप्ट आज सरांनी लॉन्च केला त्या प्रथमतः त्या कॉन्सेप्टसाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील. यशस्वी काउन्सिलिंग सेंटरकडून शुभेच्छा असतील. आणि तेव्हा जे करत होते ते जे चाललं होतं आणि मोटिवेशनमध्ये केलं असेल मे बी आणि काही गोष्टी चुका झाल्या असतील. आत्ता जे काय हे जे काय बिझनेस चालू केलाय त्यांनी आता विचारपूर्वक निर्णय ते घेत आहेत आणि जाणीवपूर्वक कृतीने आणि फक्त एकटे नाही येत आता. कारण तेव्हा त्यांनी एकट्याने सुरुवात केली होती आणि जी काही टीम होती तोडकी मोडकी त्याच्याने त्यांनी सुरुवात केली होती. परंतु आता जे काही नव्या जोशाने नव्या जोमाने नव्या टीमसोबत आणि खूप स्ट्रॉंग टीम आणि सपोर्टसोबत सरांनी जो काय आता कॉन्सेप्ट लॉन्च केला तो ऑल ओव्हर इंडिया पोहोचण्यासाठीचं जर त्यांनी विडा उचलला आहे. कुरिअर इंडस्ट्रीमधला एक खूप मोठं नाव खूप मोठा ब्रँड ऑल ओव्हर इंडिया इस्टॅब्लिश करायचं आहे असं त्यांनी जे काही विडा उचलला त्याच्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आणि पुन्हा एकदा कॉंग्रॅच्युलेशन सर. म्हणजे आता मी सांगायचं थोडक्यात म्हणजे विजय साहेबांचा माझं ऑफिस त्यांचं नियर बाय आहे. तर त्यांनी जी मला संधी दिली या इंडस्ट्रीमध्ये ऑलरेडी मला 13 वर्ष झालेली आहेत. मी ई कॉमर्समध्ये होतो. फ्लिपकार्ट ॲमेझॉन सर्व कंपनी चांगल्या कंपनीमध्ये जॉब करत होतो. पण जे प्रोसेस असते ती जे आपण चॅनल थ्रू जातो ती चॅनल थ्रू वेगळं असतं आणि हे जे आता कॉन्सेप्ट विजय सरांनी जो आणलेला आहे म्हणजे त्यांनी इतकी मेहनत घेतली. त्यांनी 8-9 वर्ष का 10 वर्ष तुम्ही मला की त्यांनी एवढं जोमाने काम केलं. एवढ्या डायऱ्या त्यांच्या मी बघितलं अक्षरशः की 6 डायऱ्या त्यांनी लिहून ठेवल्यात की ह्यांचं एक स्वप्न म्हणजे असं हे स्वप्न आणि ते आता साकारत आहे. मला पण म्हणजे बोलायला काय शब्द थोडं नाही कारण मी पहिल्यांदा इतका मीडियासमोर होता आणि ते त्यांच्यामुळेच ते साकारलं की मीडियासमोर माझा पहिला म्हणजे बोलणं असेल हे मला वाटतं. आणि त्यांनी जेव्हा मला 2दा फोन केला तर मी त्यांना 2दा फोन त्यांचा मी ऍक्च्युली पिक नाही केला होता. पण अक्षरशः त्या देवाची कृपा होती मला माहित नाही. पण त्यांचा 3ऱ्यांदा मला कॉल आला आणि मी फोन उचलला आणि त्यांनी अचानक मला सांगितलं की स्वप्न असं आपल्याला करायचं या इंडस्ट्रीमध्ये. मी बोलला चालेल सर तुम्ही मला जी संधी देता तर मी नक्कीच सोनं करीन. आणि कुरिअर अड्डाचं ना आपल्या गावागावात नाही मी तुम्हाला खेडेगावाच्या पुढे आपली काय 7 समुद्र पुढे असेल ना त्यावेळी पण आम्ही सर्व्हिस देऊ कुरिअर अड्डाच्या माध्यमातून. हे 2 शब्द मी बोलून पूर्ण करतो. कुरिअर अड्डाला खूप खूप यश येऊन दे अशी पाहिजे देवाचं मी सदैव प्रार्थना राहील. कुरिअर अड्डा को फाउंडर ॲक्च्युली आमचे स्वप्न 10 वर्षापासूनचं होतं. त्याच्यावरती त्यांनी खूप मेहनत केली. म्हणजे कोणाचाच सपोर्ट नव्हता मोस्ट ऑफ. त्यांनी इतकं स्ट्रगल केलं म्हणजे याच्यामध्ये बघितलं त्यांनी की डिलेव्हरी बॉयच्या किती चॅलेंजेस येतात ते सॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी एक कुरिअर अड्डा ॲप लॉन्च केलं आहे. सो आम्ही त्यांच्याबरोबरच आहोत.
आणि आता आम्हाला आमचं स्वप्न असं आहे की आम्हाला पूर्ण लहान लहान छोटे छोटे कुरिअरवाले आहेत त्यांना एकत्रित घेऊन डिजिटल प्लॅटफॉर्मवरती एक्सपांड करायचं आहे आणि ठीक आहे व्हॅल्यू त्यांची व्हॅल्यू क्रिएट करायची आहे. कुरिअरवाले जे मोस्ट ऑफ देत नाहीत लोक, कुरिअरवाले म्हटलं म्हणजे बोलतात की चला तुम्ही सर्व्हिस लिपने या, आमच्या कस्टमर लिपने येऊ शकत नाही, त्यांना व्हॅल्यू देत नाही. तर ती व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी एक कुरिअर अड्डा ॲप लॉन्च केले आम्ही. सो आणि मी त्यांच्याबरोबर तशी दुःखामध्ये पण तशी सुखामध्ये पण साथ देते आणि यापुढे पण देत राहील. आणि थँक्यू तुम्ही मला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केल्याबद्दल. थँक्स. माझी ब्लू ट्रॅक एक्सप्रेस कुरिअर म्हणून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. ॲक्च्युली मी विजय सरांचं अभिनंदन करतो की जे छोटे कुरिअर आहेत तर त्यांना एक प्लॅटफॉर्म करून देण्याचं काम विजय सरांनी, म्हणजे एक सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तर तो त्यांनी सगळ्यांचा, मी त्यांना ॲक्च्युली 2-3 वर्षापासून ओळखतो. पण हा एक खूप मोठा मुद्दा आहे की जे छोट्या छोट्या सिटीमध्ये आहेत की फक्त ते तिथल्या तिथंच त्यांचे कुरिअर अवेलेबल आहे, ते पूर्ण इंडियामध्ये नेण्याचं काम आता विजय सरांच्या आपलं मार्फत कुरिअर अड्डा जे आहे त्यांच्या थ्रू पुढे होणार आहे. आणि दुसरी गोष्ट, सर्व्हिसमध्ये मी गॅरंटी देऊन सांगतो की पुढच्या 5 वर्षामध्ये मोठ्या ज्या कुरिअर कंपनी आहेत त्यांना पण चॅलेंज देईल, त्याच्यापेक्षा चांगली सर्व्हिस कुरिअर अड्डा 100% देईल, याची मला ખાતરી आहे. થેન્ક યુ. લોન્ચ થઈ રહ્યું છે એ લગભગ આમના ડાયરેક્ટરશીપ છે વિજય સાવંત. ઘણા ટાઈમનો અમનો અનુભવ છે, આ અનુભવનો નિચોડ છે. એકચ્યુઅલમાં એમને ખબર છે કે નાના નાના કુરિયર નહીં, નાના નાના જે અનઓર્ગેનાઇઝ કુરિયર્સવાળા છે એ લોકોને શું પ્રોબ્લેમ્સ છે, એટલે એ પ્રોબ્લેમ્સનો સોલ્યુશન પર્પસ આજે એક નવું કુરિયર અડ્ડા લોન્ચ થઈ રહ્યું છે. આ અમારો પર્સનલ અનુભવ છે. આમનો જે લોગો છે ને, સપનો સૌનો સાથ સૌનો વિકાસ, એ લોગો ઉપર એમણે કામ કર્યું છે. એટલે ખાસ હું વિજયભાઈ સાવંતનું એક સપનું હતું, ઘણા ટાઈમથી હું એમને ઓળખું છું, લગભગ 25 વર્ષથી. આ ઇન્ડસ્ટ્રીઝમાં એક એવું વ્યક્તિત્વ છે, એ દરેક જગ્યાએ એના રિલેશન બધી જગ્યાએ સારા છે. એ રિલેશનને આજે અંક બંધ કરીને એમણે એક નવું લોન્ચ કર્યું છે કુરિયર અડ્ડા. કોંગ્રેચ્યુલેશન, હું એમને ખૂબ ખૂબ અભિનંદન આપું છું. અને મને બી બહુ ખુશી થાય છે કે આ કુરિયર અડ્ડાના ફેમિલી મેમ્બર્સમાં હું બી ક્યાંક ને ક્યાંક જોઈન છું. તો અગેન્સ્ટ કુરિયર અડ્ડા માટે વિજયભાઈના સાવંતને અને એમની ટીમને ખૂબ ખૂબ અભિનંદન. થેન્ક્સ. આભાર.